बेल्ले कार्यकारी सोसायटीच्या सन 2026-27 खरीप हंगामाच्या पीक कर्ज वाटपाला आज प्रारंभ करण्यात आला। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बेल्ले शाखेत प्रतिमा पूजन करून शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुभाषराव कवडे, विभागीय अधिकारी बाळासाहेब मोरादे, वसुली अधिकारी संदीप जाधव, विकास अधिकारी सिद्धेश गुजर, शाखा व्यवस्थापक किरण गोडे, बेल्ले कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अशोक शेठ गुंजाळ, व्हाईस चेअरमन कैलास शेठ आवटी, संचालक जयवंत शेठ गोडके, लहू शेठ गुंजाळ, काशीनाथबा गुंजाळ, बंसी शेठ डावकर, वसंतराव कदम, मोहन शेठ बांगर, संजय शेठ बोरचटे, सुमित शेठ बोरचटे व शेतकरी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले। सहकारी सोसायटी या सोसायटीच्या सन 26-27च्या हंगामासाठी खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचा शुभारंभ करत असताना या ठिकाणी उपस्थित असलेले बेल्ले कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन सन्माननीय अशोक शेठ गुंजाळ असतील, व्हाईस चेअरमन कैलास शेठ आवटी असतील, संचालक अनंत शेठ गाडगे असतील, सन्माननीय संजय शेठ चंगेडिया असतील, जयवंत शेठ गोडके साहेब, विठ्ठल शेठ सावंत, प्रकाश शेठ गावकर, सर्वच मान्यवर मंडळी आणि सभासद बंधू, खरं तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्फत एक कर्ज व्यवहार आपण आणि कर्ज वाटप आपण एप्रिल महिन्याच्या 1 तारखेला करत असतो। त्याचं कारण असं आहे का काही सभासद जे पैसे घेऊन येतात, आता सर्वसामान्य शेतकऱ्याची आपल्याला सगळ्यांना जाण आहे। प्रत्येक शेतकऱ्याकडे काही घरात पैसे नसतात, कुठून तरी सोने तारण करून आणणं, पैसे कुणातरी नातेवाईकांकडून आणणं, कुणाकडनं तरी टक्केवारीनं पैसे घेणं आणि ते आणून संस्थेमध्ये भरणं आणि आपली पत टिकवणं, यासाठी शेतकरी झगडत असतो। आणि मग त्या लोकांसाठी आपण वेळेत त्यांचे पैसे परत गेले पाहिजेत म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वच मंडळी रात्रंचा दिवस करून त्या ठिकाणी काम करत असतो। आणि काम करून कमं तयार करणं, जे आमचे सचिव मंडळी जरी असतील, आता एवढी मोठी संस्था आहे, या एवढ्या मोठ्या संस्थेचं कामकाज बाळासाहेब गुंजाळ करतायत, ही सर्व मंडळी रात्रंदिवस बसतायत आणि रात्रंदिवस बसून हे कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतायत। आणि म्हणून तालुक्यामध्ये आमचा एक मानस असतो की 15 तारखेच्या किंवा 10 तारखेच्या आत प्रत्येक सभासदाला पैसे हे गेलेच पाहिजेत, कारण त्यांच्याही पुढच्या गरजा असतात। आज जर कधी चेअरमनकडून पैसे आम्ही घेऊन भरले असतील आणि चेअरमनला जर महिन्यानी कधी जर पैसे रिटर्न झाले तर पुढच्या वेळेस चेअरमन मला पैसे देणार नाही, म्हणून पुढच्या वर्षाच्या वसुलीच्या दृष्टीनं काय होईना, परंतु चेअरमनचे पैसे वेळेत जाणं गरजेचं असतं। आणि म्हणून या ठिकाणी आम्ही जुन्नर तालुक्यामध्ये हा एक पायंडा पाडलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत 10 तारखेच्या कुठल्याही सोसायटीच्या सभासदाला हे पैसे गेले पाहिजेत। आणि बेल्ले कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ही तालुक्यातली एक अग्रगण्य सोसायटी आहे, मोठी सोसायटी आहे। आणि या मोठ्या सोसायटीचं कामकाज सुद्धा संचालक मंडळ, चेअरमन, व्हाईस चेअरमन ही अतिशय चांगल्या प्रकारे ही मंडळी करत असतात। आणि बँक पातळीवर 100% जयवंत शेठ या ठिकाणी नेहमीच ही संस्था बँक पातळीवर 100% वसूल देत असते। आणि म्हणून अशा या चांगल्या संस्थांकडे आमचं बारकाईने लक्ष असतं का या संस्थांमध्ये कुठल्याही प्रकारचं वेडवाकडं काही होऊ नये। मग त्याच्यामध्ये लहू शेठ असतील, ही बाकीची सर्व मंडळी ज्यावेळेस इथं हे काम करतायत, खरं तर या कर्ज वाटपाच्या निमित्तानं 2 माणसांची आठवण निश्चितपणे झाल्याशिवाय राहत नाही। मग रामोदरदा शेठ असतील, बोरचटे असतील किंवा आपले धोंडीभाऊ शेठ पिंगट असतील, ही माणसं हिरिरीनं भाग घेणारे आणि आदराने बोलणारी ही माणसं आणि सभासदांसाठी झगडणारी ही माणसं, आणि निश्चितपणे त्यांनी एक वेगळा असा पायंडा पाडून दिलेला आहे। या पूर्व कालावधीमध्ये सुद्धा या तालुक्यामध्ये जिल्हा बँकेचं संचालकपद सन्माननीय दादासाहेब काळे यांनी भूषवलं आणि त्यांच्यानंतर सुद्धा आज ॲडव्होकेट संजयराव काळे साहेब जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं संचालकपद भूषवत आहेत। ते त्यांच्यापासून त्यांचं सांगणंच असतंय, सभासदाची कुठल्याही परिस्थितीत अडचण झाली नाही पाहिजे, तुम्ही काय करायचं ते करा, रात्रीचं बसा, दिवसा बसा, कसंही बसा, बसताना फक्त चांगलं बसा।
या निमित्तानं निश्चितपणे आम्ही सांगू इच्छितो की ते काळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्वच अधिकारी अतिशय चांगल्या प्रकारचं काम या निमित्तानं करत आहेत आणि माझं सर्व सभासदांना आणि सर्वच संचालक मंडळाला विनंती आहे, आपण जसं कर्ज वाटपाच्या संदर्भामध्ये हिरिरीनं भाग घेतो तसंच कर्ज वसुलीच्या संदर्भामध्ये सुद्धा हिरिरीनं भाग घेऊन जे चालू बाकीदार सभासद आहेत, आम्ही थकबाकीदार सभासदांच्या बाबतच आम्ही जास्त बोलत नाही, कारण जेव्हा थकबाकीदार सभासदांचं कारवाई होऊन वसूल येतोच आहे, परंतु जे सभासद रेग्युलर आहेत 2-2, 3-3, 4-4 वर्ष रेग्युलर सभासद आहेत, त्यांना जर कधी शासनाची काही योजना आली, आज येऊ घातलेली योजना आहे, आता येते की नाही मला माहीत नाही, परंतु येऊ घातलेली जी योजना आहे कर्जमाफीची त्याच्यामध्ये कमीत कमी 50,000 रुपये आज मुख्यमंत्र्यांनी रेग्युलर सभासदांसाठी डिक्लेअर केलेली, त्यांना ते 50,000 रुपये मिळावेत अशी एक या निमित्तानं अपेक्षा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही तालुक्यामध्ये काम करत असताना रेग्युलर सभासदांसाठी वसूल त्यांनी द्यावा यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केलेले आहेत आणि बऱ्यापैकी आम्हाला त्याच्यामध्ये यश पण आलेलं आहे. कमीत कमी त्या लोकांना 50,000पर्यंतची जी सवलत आहे ती निश्चितपणे मिळू शकते. 0% व्याजाची सवलत त्यांना त्या ठिकाणी मिळू शकते आणि म्हणून या ठिकाणी सर्वच माझ्या सर्व सभासदांना माझी या निमित्तानं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने एक विनंती राहील की कर्ज घ्या आणि वेळेत फेडा. मध्यम मुदतची जी 4 खाते राहिलेली आहेत, आता शेट्टी सांगितले त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा कर्ज घ्यावं आणि वेळेमध्ये हप्ते भरावेत. निश्चितपणे चांगल्या प्रकारचं कर्ज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं आहे. सोसायटीचं कर्ज निश्चितपणे चांगल्या प्रकारचं आहे, परंतु एकदा का सोसायटीचं कर्ज थकलं मग त्याचे एवढं खराब कर्ज दुसरं कुठलंच नाही, मग पतसंस्थेचं पण नाही. परंतु हे होत असताना मग त्याला चार्जेस विनाकारण पडत जातात आणि नंतर कुठल्याही प्रकारचं असं विनाकारण आडाच्या दीड रक्कम भरावी लागते त्या ठिकाणी. म्हणून माझे सर्व सभासदांना या ठिकाणी विनंती आहे आणि ज्या संस्थांवर निश्चितपणे आमचं प्रेम आहे, ज्या संस्थांवर आम्हाला आस्था आहे, त्या ठिकाणी निश्चितपणे आम्ही अशा काही कार्यक्रमाच्या निमित्ताने निश्चितपणे त्या ठिकाणी उपस्थिती लावत असतो, उपस्थिती दाखवत असतो. आणि या ठिकाणी आज बेल्ले सोसायटीच्या कर्ज वाटपाच्या निमित्तानं तुम्ही सर्व मंडळींनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं. निश्चितपणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आम्ही अधिकारी म्हणून बाळासाहेब मुरादे असतील, जाधव साहेब असतील, गुजर साहेब असतील, घोडे साहेब असतील, गाडगे साहेब असतील, सर्वच मंडळी या ठिकाणी निश्चितपणे तुमच्या सेवेसाठी आम्ही हजर आहोत. कधीही रात्रीच्या वेळेस कधीही हाक मारा, तुमच्या गाडी अडचणीच्या टायमाला आम्ही या ठिकाणी उभं राहू. जुन्नरवरून इथं येऊ तुमच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी. निश्चितपणे 1 तासाच्या आत तिथं येऊन तुमची अडी अडचण सोडवल्याशिवाय राहणार नाही. एवढीच या निमित्तानं जिल्हा बँक मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, हिंदुहृदय सम्राट, सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार व आपल्या सोसायटीचे माजी चेअरमन, आपल्या गावचे ग्रामनेते रामूदादा बोरसटे यांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आज आपल्या बेल्ला विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून सन 2026-27 या ठिकाणी शेतकऱ्याला जे पीक कर्ज वाटप आहे, या पीक कर्ज वाटपासाठी या ठिकाणी उपस्थित पुणे जिल्हा बँकेचे वरिष्ठ अधिकारी सन्माननीय कवडे साहेब, विभागीय अधिकारी मुरादे साहेब व उपस्थित सर्व बँकेचा स्टाफ, तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व सभासद शेतकरी वर्ग यांचं मी बेल्ला विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सन्माननीय अशोकदादा गुंजाळ, व्हाईस चेअरमन कैलासजी आवटी, उपस्थित संचालक मंडळ त्याचप्रमाणे सचिव बाळासाहेब गुंजाळ यांच्या वतीने स्वागत करतो, आभार मानतो. मित्रांनो, शेतकऱ्यांची जी गरज भागवण्याचं काम या ठिकाणी आपल्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी दरवर्षी होत आहे. मार्च एंडला आणि जूनला आपण भरणा करून परत घेतो. अतिशय 3400 ते 3500 प्लस साहेब ही सोसायटी सभासदांची आहे आणि कोणत्याही प्रकारची अडचण न येता सर्व संचालक मंडळ, शेतकरी वर्ग हे या ठिकाणी भरणा करून आपल्या पुन्हा गरजा पूर्ण करत असतात. या माध्यमातून मला एकच सांगायचे की आपला जो भरणा आहे तो नियमित ठेवा, म्हणजे आपल्याला सरकारचा जो 50,000 रुपयाचा जो उत्तेजनार्थ शासनाकडून जी निधी आपल्याला भेटणार आहे
ते आपल्या खात्यावर जमा होती तेव्हा सर्वांनी नियमित कर्ज भरा. त्याचप्रमाणे जिल्हा बँकेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी 70 लाखाच्या आसपास मोठं गोडाऊनचं काम या ठिकाणी भेटलं. ते पण युद्ध पातळीवर चालू आहे. त्याबद्दल मी साहेबांचा आभार मानतो. तसंच ह्या जिल्हा बँकेचे आपले जे संचालक आहे संजयराव काळे साहेब यांच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला सहकार्य असते. मागची जी कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सभा होती त्यावेळेस आम्ही स्वतः गेलो होतो. माझं गावाच्या माध्यमातून 3 विषय मी मांडले होते. तर ते 3ही विषय या ठिकाणी काळे साहेबांनी मान्य केलेले आहे अशी मला त्या कवडे साहेबांच्या माध्यमातून जे सचिव आहे त्यांच्या माध्यमातून मला कळालं. मी त्याबद्दलही काळे साहेबांचा आपल्या गावच्या वतीने व सोसायटीच्या वतीने आभार मानतो व तसेच या ठिकाणी उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा सोसायटीच्या वतीने मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.